तुम्हाला सांगतो, हॉल बघू शकता तुम्ही. नाही 4:30 नंतर ना तू चेंज करायला. आज 6:30 वाजता मी रेडी. हा म्हणजे तू 8 वाजता रेडी. डन. मी यांच्या घरचा जावई झालेलो आहे, तर मला मस्तपैकी आता तिच्या ताईने जेवायला बोलवलेलं आहे. जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि तुम्ही याच्या आधीचा जो ब्लॉग बघितलाच असेल आणि त्यामध्ये तुम्हाला समजलं असेल सगळ्या गोष्टी. पण आज आपल्यासोबत आहेत अस्मिता मॅडम. हसते कसली गोंड. सो मित्रांनो, आता आम्ही दोघं चाललोय एंगेजमेंटसाठी. हॉल जो बघितलेला आहे तो हॉलमध्ये डेकोरेशन वगैरे करायचं आहे आणि बाकी छोट्या गोष्टी राहिल्या, त्यामुळे मी आता नाशिकमध्ये आलोय पुण्यातून 1 दिवसासाठी. सो या सगळ्या गोष्टी आज कन्फर्म करायच्यात. बघू आता कसं काय होतंय आणि या सगळ्या गोष्टी उभ्या करायच्यात. मला आता थोडंसं टेन्शन पण आलेलं आहे आमच्या दोघांना की सगळं एकदम मस्त व्हायला पाहिजे, एकदम भारी व्हायला पाहिजे. सो त्यासाठी आमचे आतोनात प्रयत्न चाललेले आहेत आणि ते प्रयत्न फळ द्यावे, म्हणजे चांगलं व्हावं असं. बापरे, हॉल पण जायला लागले. सो ठीक आहे, चलो. आता मी पोचलेलो इथं हॉलला. बाकीचं काय डिस्कशन वगैरे होतं ते तुम्हाला सांगतो. हॉल बघू शकता तुम्ही, एकदम जबरदस्त हॉल आहे आपला, एकदम ओके. काम 25 मध्ये केलेलं आहे आपण सगळं. सो आता तुम्हाला दाखवतो आतून पण हॉल वगैरे कसं आहे आणि बाकी डेकोरेशन वगैरे कसं होणार आहे ते पण डिस्कशन वगैरे करायचं आहे. आणि अस्मिता मॅडम नक्की जाऊ द्या, सांगेल मी. काय सांगायचं तुला? सांगणार आहे मी तुम्हाला. ब्लॉग कंटिन्यू करा, राज खुलेंगे. काही नाही. सो मित्रांनो, आता हॉलमध्ये आलेलो आहे आणि हॉल एकदम जबरदस्त आणि हार्ड असणार आहे. मी हॉल दाखवतो तुम्हाला. अशा टाईपमध्ये हॉल आहे, एकदम कडक असा. आणि इकडे जे बॅकड्रॉप आणि डेकोरेशन आहे हे वालं आपण चेंज केलं आहे थोडंसं. जो आपला भाऊ करतोय एकदम मस्तमध्ये करतोय. आणि एंट्रीचं पण आहे, जे एंट्रीचं पण डिस्कशन चाललं आहे आता इथं. मग इकडं तुमचा भाऊ तुम्हाला असं मस्त की ते धुक्यातनं चालत त्यांना दिसतं नाही. आणि असं नाचू पण शकतो मी तिकडं थोडाफार जर आलं तर मला. तर असं सगळं डिस्कशन आहे. आणि ते जे कोपऱ्यामध्ये जे ठेवलेलं आहे तिकडे, त्याच्यामध्ये जे विधी वगैरे असतात टेबल प्लॅन चाललं आहे. तर आता हे कसं डिस्कस होतं ते बघतो. हॉल तर एकदम मला मस्तपैकी आवडला आहे आणि फुल भारी दिसतो, एकदम लक्झरियस फील याचा. आता हे केल्यानंतर ना बघूया पुढं काय काम आहेत. हा सगळा जो एरिया आहे तो डायनिंगचा आहे, म्हणजे जेवणासाठी वगैरे असं आहे. म्हणजे इकडं सेटअप वगैरे लागेल थोडासा, काय असेल XYZ तो. आणि इकडं निवांत माणसं पत्ता पाडतील, गुलाबजाम आणतील लग्नाचे, सॉरी एंगेजमेंटचे. असं मस्त होईल, भारी असं सेटअप आहे. आणि आपण लॉन आहे, लॉन तर काय आपण यूज नाही करणार, पण ठीक आहे. मस्त असं ॲम्बियन्स आहे. कसा होता प्लॅन आपला? कसा होता? 4:30-5 विधी. 4:30-5 नंतर ना मी रेडी. नाही 4:30 नंतर ना तू चेंज करायला. आज 6:30 वाजता मी रेडी. हा म्हणजे तू 8 वाजता रेडी. डन. नाही अरे किती तिला 2 वर्ष आलं मी बघतोय. हिचं म्हणणं असं आहे की ही ड्रेस चेंज करून मेकअप करून 1 तासात येणार आहे. मित्रांनो, विथ प्रूफ आपण ठेवलेला सगळ्या विषय काही नाही या ठिकाणी. खरं मी ऐक ना, मी नंतर हीच फुटेज दाखवणार सेम. दाखव ना, मी रेडी असेल. ठीक आहे, रेडी. ये ना आतमध्ये. काय होतंय? गाडीत रुतबा म्हणली किया घेऊन येत जा, ही गाडी छोटी आहे, याच्यात ते बिमदळते म्हणते. ओनली कियामध्ये जो स्पेस आहे ना तो खरंच कुठं नाही आहे. ठीक आहे, आता मला आहे ना आपल्या विक्याला भेटायला जायचं आहे, जो आपल्या हळद लागली गाण्यात आहे त्याला भेटायला जायचं आहे. कारण की आता राहिले मला साऊंडचं राहिलं आहे फक्त, आणि साऊंड आणि लाईट्सचं राहिले. तर तेवढं मला आता ओके करायचं आणि डन. मग विषय डन आहे. आणि तुमचा भाऊ डान्स पण करणार आहे इकडं, तो तसा आला मॅडमच्या याच्यावर रिक्वायरमेंटवर.
आणि विषय काय, अस्मिताला डान्स येत नाही पण ती ट्राय करणार माझ्यासाठी डान्स. हो ट्राय करणार आहे तुझ्यासाठी. बापरे, साला विकीला भेटूया. तेरे लिए कुछ भी. काय काही नाही. आता मी डिरेक्टरकडे आलेलो आहे. ते जो आपला ब्लॉग आहे तो म्हणजे ॲक्च्युली विषय कसा झाला माहिती आहे का, तुम्ही हा जो ब्लॉग बघताय त्याच्या आधी एक ब्लॉग अपलोड झालेला आहे आपला, मी जे प्रपोज केलेलं आहे, रिव्हील केलेलं आहे. ते विषय असा आहे की तो आत्ता आम्ही बसून डिझाईन केलेला आहे की कसा एडिट करणार आहे. हो, आणि मग तो आता आम्ही शूट करणार आणि मग एडिट होणार. कारण की जसं मी विचार केला होता तसं ते नियोजन बसलं नाही आणि ते थोडंसं हल्लं ते नियोजन. पण मग आपण त्याला प्रॉपर रिएडिट करणार आहे आणि सगळं मग नियोजन होणार आहे. पण आय होप तुम्हाला तो आवडला असेल 100%. आवडला असेल. आता मला आतापर्यंत तुम्ही प्रत्येक गोष्टीला प्रेम दिलेलंच आहे. येस. तर हे तर प्रेमाची गोष्ट आहे, इथे तुमच्या जगासमोर येणार आहे. आलेली आहे सॉरी. आलेली आहे बहुतेक. अरे आता आम्हाला माहितीच नाही खरं तर बघू आता संध्याकाळी कसं होतं काय होतं. आता ऑलमोस्ट सगळ्या ज्या गोष्टी होत्या आणि बाकीचे सगळे काम होते ते ऑलमोस्ट सगळे संपलेले आहेत. आणि आत्ता थोडंसं नाश्ता फाष्टा करायचं आणि याला कुठेतरी बाहेर जायचं आहे, निकेला पण बाहेर जायचं आहे. सो आता बघूया कसं होतं काय होतं. संध्याकाळी शूट पण आहे, शूटचे पण फुटेजेस थोडेसे मी इकडे टाकले, काय गंमत आणि मजा होते इकडं. बाकीचं सगळं तर नियोजन एकदम डन आहे. ठीक आहे. आणि ही अर्धा तास झालं एकच व्हिडिओ एडिट करते. नाही रे, झालं झालं काच मी तर बरं असं करतो तू. गप बस. बोल ना. काय अरे थोडंसं बोल ना ब्लॉग मध्ये माझ्या. काय बोलू. बोल. लास्ट किती बोललेलं अरे ह्याच्या आधी ब्लॉग अपलोड झालेला आहे तुझा, बोल तू. कोणता रे. तो- अरे हा हा, मग तू आता बोलू शकते, ऑफिशियली बोलू शकते. काय बोलू. हे बोल काही पण. काही नाही. सो ठीक आहे चला. सो मित्रांनो बघू शकता आता आम्ही जो तुम्ही व्लॉग बघून झालाय त्या व्लॉगचं हे सगळं असं तामझाम चाललंय. भाऊ हे सोडून आलंय काय रे, स्टँड विसरून आलेलं आहे. सो आम्ही आता इथे शूट करतोय, थोडंसं केलं आम्ही सगळं बाकीचं. आता शूट वगैरे करतोय, जुगाड पण झालेलं आहे या ठिकाणी. हे बघा कसं, ह्याला म्हणतात शोध लावणे. वा. सो मित्रांनो आता शूट वगैरे करतो मस्तपैकी आणि नंतर जेवायला जायचं आहे मस्तपैकी. घरी जेवायला बोलवलेलं आहे मानपान. आपण फ्रीमध्ये नाही बरोबर तुला फ्रीमध्ये मानपान नाही फ्रीमध्ये म्हणतो. चला ते बघा कसं जमत नाही. थांब. हा चल स्टार्ट. हा स्क्रिप्टेड. मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, थांब जरा. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. या व्यक्तीला तुम्ही खूप कमी बघितलं असेल, पण जे गाणे तुम्ही ऐकता, ज्या गाण्याला भरभरून महाराष्ट्राच्या बाहेरून मोठ्या मोठ्या सेलिब्रिटींनी प्रेम दिलेलं आहे, त्या गाण्याचे लिरिक्स आणि म्युझिक आपला भाऊ प्रसाद बनवतो. आणि मोस्ट ऑफ द गाण्यांमध्ये केलेल्या पैकी मोस्ट ऑफ द गाणे भाऊचे आहे आणि त्यांना तुम्ही उदंड प्रतिसाद दिलेला आहे. सारे गाणे लिहून ठेवले, ते कधी आणायचे बाहेर ते मग सांगून दे. आता मस्तपैकी एक आहे ना, मस्तपैकी एक लग्नाचं अजून एक गाणं बनव भावा, आम्ही रेडी आहे शूट करायसाठी. हो, पण तुम्हाला खूप खूप अभिनंदन. थँक्यू. खूप अभिनंदन. अरे हे लोक मला अभिनंदन वगैरे करतात सारखं. मी कुठं पण गेलो अभिनंदन, काय विषय मला कळलं. याला माहिती आहे ना 2.5 वर्षापासून. अरे ते माहित असतं रे, पण विषय काय आहे की हे बघ हे सांगतो माहिती आहे दादा की ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो आणि तिच्या घरी पण ॲग्री आहे, सगळे हॅप्पी, आपल्या घरी पण ॲग्री आहे, सगळं हॅप्पी आहे, प्लस हे सगळं होऊन आता एंगेजमेंट होत्या, हॅप्पी आहे, म्हणजे प्रेम तुला नाही कळणार रे. तू सोडून दे रे, तू आरेजवाला आहे. सोड दे बाई सगळं. पळवून नाही मिरवत आणणार रे, असं येते. तू गाण्याचं प्रमोशन करतोय. ऐकून घ्या. मेन अभिनंदन आम्ही ह्याच्यासाठी करतोय की आम्हाला लग्नाच्या बस्त्यामध्ये थोडेसे ड्रेस बीस काही खरेदी मिळेल, याच्यासाठी आमचं अभिनंदन आहे. बाकी असं आहे ते. आम्हाला तसं माहिती होतं. विषय बोल कर मला स्कॅम करायला लागला माझ्यावर इकडे या ठिकाणी. मित्रांनो पण तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, इकडे आल्यानंतर ना आता कसं आहे, ऑफिशियली मी यांच्या घरचा जावई झालेलो आहे. ये बरं इकडे. ऑफिशियली मी यांच्या घरचा जावई झालेलो आहे. तर मला मस्तपैकी आता हिच्या ताईने जेवायला बोलवलेलं आहे आणि मी आता चाललोय ते जावईवाला जेवायला. का नाही लग्नाच्या टायमाला असतं भावा ते असंच बोलवलं असतं नाही का, जस्ट जेवायला बोलवलं. तर ठीक आहे. पोह्यांचा कार्यक्रम पोह्यांचा कार्यक्रम खूप पोह्यांचे कार्यक्रम झाले एकाच घरात.
आमच्या शूट नाही, नाही. पोहेच असतात ते पण सांगून द्या. नाही इडली असते आमचे खूप पोह्यांचे कार्यक्रम झाले एकाच घरात तिकडे तिकडे येऊन जाऊन खूप वेळा झाले. सो ठीक आहे, आता आम्ही मस्तपैकी इकडनं निघतो आणि मला अजून खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या. मला माहिती नाही मी हे कसे ब्लॉग बनवते, कारण की मी सगळ्या त्या गडबडीच्या टेन्शनमध्ये आहे, सगळ्या त्या गडबडीमध्ये. पण ठीक आहे, मी गाडीत बोलतो, इथं आवाज थोडा कमी होतोय. आता मस्तपैकी अस्मिताच्या घरी वगैरे आलेलो आहे आम्ही, अस्मिताच्या दीदीच्या घरी. आणि जेवण वगैरे झालेलं एकदम ओके पद्धतीने. चिकन वगैरे केलं होतं. अस्मिता मॅडम ज्या गेल्या 2 तास जेवत होत्या. तुला असं काही वाटत नाही का रे काय बोलावं? काय बोलू? जरा वेडी वाटतेस तू. थँक्यू. सो जाऊ दे, ती बोलेल हळूहळू. ठीक आहे, चलो आता आम्ही चाललोय पुण्याला.